वेगळं काढून पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलेला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी 1/1/2026 ग्रामसभा ठेवलेली आहे. जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय जर झालाच नाही किंवा दारूबंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार आहोत. अशी आहे पूर्व नियोजित गावामध्ये 7 बिअर बार आहे. त्याच्यामध्ये एक देशी बिअर बार आहे आणि 7 बिअर बार असताना देखील नवीन परत 5 बिअर बारची 10 हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागृत झालो. ग्रामपंचायतीला आम्ही 23/12/2025 रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बिअर बार तर होऊच नाहीत तर त्याचबरोबर जुने सुद्धा बिअर बार हे बंद करण्यात यावे. जर तरुण पिढीचा जर विचार करता हे खूप म्हणजे बंद होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर आज इथं कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेलो आहोत. ग्रामसभा 1 तारखेला घेण्यात 1/1/2026 रोजी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत. त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्या महिलांना मान्य असेल. पण दारूबंदी होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे. लवकरात समाधान आहे का? काहीच नाही. आमची अवस्था लय बेकार झाली. गावामध्ये एवढी कंडिशन की अक्षरशः मुलं पेतात, त्यांचे वडील पेतात, त्यांचे आजोबा पेतात, असं घरात कोणच राहिलं नाही की ती दारू पेत नाहीत म्हणून. असे अक्षरशः कुटुंब रस्त्यावर आले, त्यांचे संसार रस्त्यावर आले. त्याच्यामुळे सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं नाही. दारूबंदी झालीच पाहिजे. गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की धैपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय. गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण, वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत. आणि हे दुःख कुठलीही आई पाहू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकरी महिला ज्या आहेत धैपळच्या त्यांनी असं ठरवलंय की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे.